नमस्कार मंडळी, मी अवनी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते। तर मी आज बनवला आहे ढोकला आणि मी फर्स्ट टाइमच बनवला आहे। तर सर्वात आधी मी इथे पाणी स्टीम व्हायला ठेवते जोपर्यंत मी बॅटर बनवते तोपर्यंत। तर जो भांडा मला ठेवायचा तो मी ॲडजस्ट करून झाकण ठेवलेला आहे। त्याच्यानंतर मी इथे घेतलेले आहे राई जिरा, हे सर्व तडक्यासाठी हवं आहे आणि बाकी हे सर्व मी बॅटरमध्ये टाकणार आहे, साखर, मीठ आणि हळद। बाकी हे पण मी तडक्यासाठी घेतलेला आहे, एक इनोचं पॅकेट घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी मिक्स करणार आहे तो भांडा आणि दही घेतलेला आहे। तर सर्वात आधी मी दही चांगलं फेटून घेते आहे। त्याच्यानंतर मी जे 1 वाटी बेसन घेतलं होतं ते त्याच्यामध्ये आता टाकणार आहे। आणि मी एक चुकी केली, मी चाळून नव्हतं घेतलं, डायरेक्टच घेतलं होतं। तर तुम्ही प्लीज ते पीठ चाळून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हा जो पीठ आहे तो मी आता घेते आहे त्या बाउलमध्ये। त्याच्यानंतर मी टाकते आहे मीठ आणि साखर आणि थोडीशी हळद टाकते। त्याच्यानंतर हे सर्व मी मिक्स करते आहे। काही मिक्सरला पण लावतात, पण मी हाताने थोडं थोडं पाणी टाकून मी हे मिक्स करून घेते आहे। तर हे बघा अजून जाडच आहे पीठ, तर मी इथे पाणी टाकून त्याचे जे लम्स होते ते सर्व काढून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर मी इथे परत पाणी टाकून हे बघा एकदम स्मूथ पेस्ट झालेलं आहे। त्याच्यानंतर मी इथे टाकते आहे इनो आणि पाणी टाकून थोडंसं मी हे फेटून घेते आहे। पाण्याच्या ऐवजी तुम्ही लिंबाचा रसही टाकू शकता, पण माझ्याकडे नव्हतं लिंबू। तर आता लगेचच मी ज्या भांड्यामध्ये मला स्टीम व्हायला ठेवायचं आहे त्या भांड्याला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी जे बॅटर आहे ते त्याच्यामध्ये टाकून घेते आहे। तर हे सर्व जे बॅटर आहे ते मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे पाणी पण बऱ्यापैकी गरम झालेला आहे, तर मी ह्याच्यामध्ये हा स्टँड टाकते आहे आणि त्याच्यावर तो जो भांडा आहे तो ठेवते आहे ज्यात मी बॅटर टाकलं होतं आणि झाकण लावून घेते आहे। त्याच्यानंतर मी इथे जे तडका बनवून घेते आहे जे त्याच्यावर टाकतात, तर मी इथे टाकलं आहे तेल आणि तेल गरमच नव्हतं झालं आणि राई जिरा टाकून दिलेलं आहे। तर राई जिरा टाकल्यानंतर मी टाकला आहे मिरच्या आणि कढीपत्ता। त्याच्यानंतर मी इथे टाकते आहे पाणी। त्याच्यानंतर थोडंसं साखर आणि मीठ टाकलं होतं, जसं तुम्हाला गोड आवडतं तसं साखर टाका। त्याच्यानंतर हे बघा ढोकला स्टीम झालेला आहे आणि हे जे मी दाखवते आहे ते सारखे जाऊन सर्व आम्ही चेक करत होतो। त्याच्यानंतर मी आता हे कटिंग करून घेते। तर चेक करताना हे सर्व कट्स लागलेले आहेत त्याच्यामध्ये, तर इथे मी कटिंग करून घेतलेलं आहे। आता हे जे मी पाणी बनवलेलं आहे तडका त्याचा, ते मी आता त्याच्यावर टाकून घेते आहे। आता हे सर्व पाणी टाकल्याच्या नंतर मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं 5-1 मिनटासाठी। त्याच्यानंतर मी कोथिंबीरने ते गार्निशिंग करते आहे आणि खरंच मंडळी खूपच छान झालं होतं ढोकला, मी फर्स्ट टाइमच बनवलेला पण। तर बघा किती छान दिसतोय मंडळी। माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, चॅनल सबस्क्राईब करा आणि प्लीज मला सपोर्ट करा। थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग।